सध्या सोशल मीडिया पासून ते न्यूज चॅनल्स पर्यंत एकच नाव गाजतंय, पूजा खेडकर. माजी प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी असलेल्या पूजाचं नाव सध्या चर्चेत आहे. पण का? खोटं दिव्यांग प्रमाणपत्र, नाव बदलून UPSC परीक्षा देणं आणि तब्बल 12 वेळा परीक्षेचा प्रयत्न, असे एकापेक्षा एक गंभीर आरोप तिच्यावर लादले गेलेत. पण नेमकं काय आहे हे प्रकरण? खरंच तिने काही चुकीचं केलंय की हा सगळा गैरसमज आणि खोट्या बातम्यांचा खेळ आहे? नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये. दिल्ली पोलिसांनी नुकतीच पूजा खेडकरची चौकशी केली. UPSC परीक्षेत तिने खोटं दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्याचा आणि वेगवेगळ्या नावांनी तब्बल 12 वेळा परीक्षा दिल्याचा आरोप आहे. पण पूजाने या सगळ्याला ठामपणे उत्तर दिलं. प्रसार माध्यमांशी बोलताना ती म्हणाली, हे सगळे आरोप खोटे आहेत. मी माझं नाव बदललं नाही, खोटं प्रमाणपत्र दिलं नाही आणि नावापुढे आईचं नाव लावणं हा गुन्हा कधीपासून झाला? स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या नावात आईचं नाव जोडलंय, मग माझ्या नावात आईचं नाव लावणं चुकीचं कसं? हा प्रश्न तिने उपस्थित केला आणि खरंच विचार करायला लावला. आपल्या संस्कृतीत आई वडिलांचं नाव जोडणं ही सामान्य बाब आहे, मग याला गुन्हा ठरवणं कितपत योग्य आहे? पूजावर खोटं दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्याचा गंभीर आरोप आहे आणि ती याबाबतही स्पष्ट आहे. ती म्हणते UPSC कडे स्वतंत्र पथक आहे, 10 पेक्षा जास्त डॉक्टरांचा समावेश असलेली टीम प्रत्येक गोष्ट बारकाईने तपासते. मग माझ्यावरचे हे आरोप कसे काय खरे असतील? पूजा खेडकरच्या मते प्रसार माध्यम आणि काही शासकीय अधिकारी चुकीची माहिती पसरवत आहेत. ती म्हणते माझ्यावर अनेक वेळा परीक्षा दिल्याचा, नाव बदलल्याचा आरोप होतोय, पण हे सगळं खोटं आहे. लोक मनाला येईल तसं या प्रकरणाला वळण देत आहेत. एका बाजूला आरोपांचा भडीमार, दुसऱ्या बाजूला पूजाचा ठाम आत्मविश्वास. ती म्हणते मला सत्याची साथ आहे, मी कधीही चुकीचं काही केलं नाही. जे आरोप होत आहेत त्याचं मला आश्चर्य वाटतंय. आणखी एक मजेशीर मुद्दा आहे, पूजाने नाव बदलून परीक्षा दिल्याचा आरोप. यावरती हसत म्हणाली, मी काय कुठेही गेलं तरी माझं नाव पूजा खेडकरच सांगते. जिथे पूर्ण नाव लिहायचं असेल तिथे पूजा दिलीप खेडकर लिहिते. महाराष्ट्रात दिलीपला दिलीपराव म्हणतात, याचा अर्थ दोन वेगळी माणसं नाहीत. पूजा खेडकरचं म्हणणं ऐकून एक गोष्ट स्पष्ट होते, ती स्वतःला निर्दोष मानते आणि तिच्यावरचे सगळे आरोप खोटे असल्याचं सांगते. तिने सर्वोच्च न्यायालयात प्रत सादर करून पोलीस आणि न्यायालयाला पूर्ण सहकार्य करण्याची तयारी दाखवली आहे. पण प्रश्न हा उरतो, जर हे सगळे आरोप खोटे असतील तर मग कोण आणि का पसरवतं ही चुकीची माहिती? यामागे काही राजकीय डावपेच आहेत का, की प्रसार माध्यमांचा TRPचा खेळ आहे? तुम्हाला काय वाटतं? पूजा खेडकर वरचे आरोप खरे आहेत की खोटे, की यामागे काही वेगळंच प्रकरण आहे? कमेंट मध्ये नक्की सांगा. अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.